आता माझ्याकडे ऐका ना, तुम्ही खासदारांचे सख्खे बंधू बोलताय ना, बोलू द्यात ना. बस का तात्या, हा ऐका. खासदार बंडू जाधव 20 वर्षात एकही विकास केला नाही. विकास एकच केला, पंढरपूरला दिंडीला जायचं आणि भुलवलंय. या जिल्ह्याची राख लावली. एकही विकासाचं काम नाही. बंडू जाधव हे डुप्लिकेट वारकरी आहे. फक्त भुलवले. एकही जिल्ह्याचा आवाज सगळा घरातलाच विकास नाही. भुलवले. एकही जिल्ह्यात बर येतो उत्तर द्या ना. एक विद्यार्थिनी आहे, ती वोटर नाहीये. एक विद्यार्थिनी आहे, तिचा प्रश्न आहे. हा I'd like to ask one question to our upcoming representatives. Why does this topic of developments occurs every time at the period of elections? Why does they do not focus on this development point when they are elected? I want to ask one more question, that why do people run in the metropolitan cities like Aurangabad, Mumbai, etc. for education and medical facilities? थँक्यू. प्लीज तुम्ही तिचे प्रश्न ऐकून घेतले आपण. हे बोलू दे ना, विचारू तुमचा आरोप विचारू. ते असं म्हणतायत बंडू जाधव हे वारकरी असण्याचा आ म्हणतात. ते वारीला जातात आणि भुलवलंय एवढाच करतात. खरंय का? एक मिनिट आता साहेब, एक मिनिट तुम्हाला सांगतो. तुमच्या इथं मागच्या 27 वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी करणारा वारकरी आहे. आणि हे जे व्यक्ती आता बोललेत ना, हे पैशावर बोलतात. यांना पैसे कमी पडले की खासदार साहेब आरोप करतात. आणि यांचं काय नाही, दुकानदारी आहे त्याची. आता त्याला माल भेटला तिकडे जाते. सगळं ब्लॅकमेलर आहे, एक नंबरचा ब्लॅकमेलर. आणि तुम्हाला वारकरी आहेत का नाही, हे परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या वारकऱ्याला विचारा. सगळ्या हबप जेवढे महाराज लोक आहेत, संत लोक आहेत, जेवढे बी भजनी मंडळी त्यांना विचारा. या अशा रिकाम्याला ऐका, एक मिनिट ऐका, या अशा लोकायला, रिकाम्या लोकायला आणि व्यसनी लोकायला तर विचारूच नका. ठीक आहे. प्रहार परभणी जिल्ह्याच्या राजकारणाचं दुर्दैव आहे की आज चांगला कार्यक्रम चालू असताना दोन्हीकडून घोषणाबाजी होते. विकासावर बोलायला मुद्दे नाहीत, उत्तर द्यायला हिंमत नाही आणि सगळ्या गोष्टीवरती वाद घालणं आणि परभणीची दिशाभूल करणं. हे मी आपल्याला सांगतो, परभणी MIDC मध्ये खानावळ चालतात, तिथं मंगल कार्यालय चालतात, तर तिथं औद्योगिक विकास काय होत नाही. परभणीच्या मुलाला 5,000ची नोकरी करायला पुण्याला, मुंबईला जावं लागते. आणि एखादा पेशंट जर इथं आजारी असेल तर नांदेड आणि औरंगाबादला जावं लागते. आणि गुडघ्या एवढ्याने खड्डे. आज आपण परभणीमध्ये फिरलात, आपण पाहिलं तिथं खड्ड्याचं साम्राज्य आहे. विकास परभणी जिल्ह्यापासून कोसो दूर आहे. याच्यासाठी दोघंही जबाबदार आहेत. विरोधी पक्ष तेवढा जबाबदार आहे आणि सत्ताधारी पक्ष तेवढा जबाबदार. एक स्थानिक घेतो. तुम्ही प्रश्न विचारला की नाही? प्रश्न आरक्षणाचा नाही. ऐका, आमचं तुम्हाला एवढं म्हणणं ऐका. तर 1 मिनिट माझा मुद्दा ऐका. देवेंद्र फडणवीस तुमचेच बंधू आहेत. एक मिनिट. हॅलो, सगळ्याला मी एक विनंती करतो की सगळ्यांनी शांत राहा. आम्हाला थोडं 1-2 मिनिट बोलू द्या. शेतीविषयी मला बोलायचं आहे. आजपर्यंत शेतीमालाला कुठल्याच भाव दिला नाही. नुसत्या घोषणा झाल्यात शेतीमालाला एवढा भाव देऊ, शेतीमालाला तेवढा भाव देऊ. आज सोयाबीनला 4,000 रुपये भाव आला. 10,000 रुपयाचा भाव 4,000 रुपयावर आला. कापसाचा भाव 10,000चा 6,000वर आला. आणि हे सगळे चोर आहेत. एक मिनिट. कुठल्याही आता आम्हाला 15 वर्षापासून एक आमदार आहे. या आमदाराने आमचा विमा 2 वर्षे आमच्या शेतकऱ्याचा कुठलाच विमा चोरला. 1 रुपया न भरता पूर्ण शेतकऱ्याचा विमा चोरला. आम्हाला 15 वर्ष झालं आमदार आहे.
मोदींनी विकास केला म्हणतात, महाराष्ट्रामध्ये एवढे पक्ष फोडायची काय गरज आली? 15 लाख कुठे गेले? ठीक आहे, हा मुद्दा लक्षात आहे. हा. सर, भाजपाने आणि शहानं असा घोषणा केली की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू. उलट असा परिणाम झाला की भाजपा आता काँग्रेस युक्त झाली. काँग्रेसचे माणसं घेऊन ही निवडणूक खासदार बंडू जाधव 4दा निवडून आले, ते लोकप्रिय म्हणूनच आले. तर ही निवडणूक जी आहे ती राष्ट्रासाठी आहे, संविधान वाचवण्यासाठी आहे. आणि हा विष जे पाचवले जाते धार्मिक 2014ची जिंतूरची निवडणूक ही कोणी विमा खाल्ला हे सगळ्या लोकांना माहिती आहे, म्हणून विजय भांबळे निवडून आले. देतोय. हा. हे बघा, आता शांतपणे सगळ्या अलिगेशनचं उत्तर आहे का? ईडीनं 6,250 केसेस दाखल केल्या बीएमएलएच्या ऍक्ट अंतर्गत. राजकारणाच्या विरोधात फक्त 149 आहे. पक्ष फोडायला ईडीची गरज नाही. तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून तुमचा पक्ष फोडला. दुसरी काँग्रेसवाल्याचा मुद्दा की काँग्रेस मुक्त भारत करण्याचं भाजपवाले सांगत होते. आम्ही सांगायची गरज नाही, भारत तसाच काँग्रेस मुक्त झालेला आहे. आता योजनाचं मोदीजींच्या सांगतो. ह्या पूर्ण परभणी जिल्ह्यात 10 वर्षाचे हायवे नॅशनल हायवे झालेत, ते मोदीजींमुळे झालेत. इथं पीक विम्याच्या एका आंदोलनात खासदार आले का सांगा? परभणी, पाथरी आणि झिरो फाटाचा जो रोड आहे नॅशनल हायवे, त्याचा कॉन्ट्रॅक्टर 3 कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. कोणी कमिशन मागितलं ते सांगा? या जिल्ह्याला लँड माफिया आणि सॅड माफिया यांच्यापासून मुक्त करायचंय म्हणून जानकरांसारखा सुशिक्षित उमेदवार आम्ही उभा केलाय. यांचा उमेदवार लोकसभेत एकदा तरी बोलला का? 1 मिनिटाची यांना व्हिडिओ क्लिप दाखवा समोर. ठीक. थोडक्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या नेत्यांचे भूमिका सांगतो. ते लोकहितार्थ काम करत नाहीत. छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला मेडिकल कॉलेजचं. इथले स्थानिक आमदार प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणण्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजला विरोध करतात आणि गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट आणि आमदाराला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मिळू नये म्हणून खासदार विरोध करतात. यांना जनतेचं काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, माझ्यावरचा वेळ संपला माझ्याकडचा वेळ संपला. मी वेळ संपवतोय. शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न मी घेतोय. हा मराठा आरक्षण. सर्वजण ऐका. माननीय देवेंद्र फडणवीस हे म्हणले होते मराठ्यांना आरक्षण देतो, आणि जे त्यांनी जानकर साहेबाला उभं केलंय, कारण त्यांनी अधुगारी विषय काढला होता. ज्या वेळेस माझं सरकार येईल त्यावेळेस कॅबिनेटमध्ये, दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला देखील आरक्षण देईल. पण या फडणवीसनं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि धनगर समाजाला देखील आरक्षण दिलं नाही. उलटा समाजामध्ये वाद पिटून देण्याचं काम हे फडणवीस. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं मराठा आरक्षण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घालवलं. मराठ्यांची हिनवणी. सर, शिवसेनेनं मराठ्यांची हिनवणी मुकामोर्चा म्हणून केली. शिवसेनेनं मराठ्याचं आरक्षण सुप्रीम कोर्टात वकील न दिल्यामुळे घालवलं. मराठा आरक्षणात भारतीय जनता पार्टीचे काम केले. अरबी समुद्राचं स्मारक या मोदीने खाल्लंय. मी शेवट यापासून करतो. मला शेवट यापासून करायचं. मला थेट एक प्रश्न विचारायचा. मी आतापर्यंत या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये शांत राहिलो, पण ज्याच्या जीवावर आपण जगतो त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. दुर्दैव आहे. मी स्मरून सांगतो. एक मिनिट. माझा एक प्रश्न. मला स्मरून सांगा, यांचे प्रश्न तुम्ही सोडवले का? मी सांगतो, शेतकऱ्यासाठी आणि या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक कॅनलचं पाणी असो, पीक विमा असो, कापसाला बाजारभाव मिळून उद्धव साहेबांच्या काळात किती भाव होता? 7,000 भाव होता सोयाबीनला, 7,000 भाव होता. आणि यांनी जे आरोप केलाय, यांना विचारा शेतकऱ्याबद्दल. शेतकऱ्याचे प्रश्न रत्नाकर गुट्टे जेलमध्ये करून गेलते. एक मिनिट. मला सांगा, याला स्मरून सांगा,
याचे प्रश्न तुमचा उमेदवार सोडू शकणार आहे का? 100% आमचा उमेदवार कटिबद्ध आहे, कारण की तो स्वतः शेतकरी आहे आणि सामान्य शेतकऱ्यासाठी सातत्याने झगडत आलेला आहे. शेतकऱ्यांच्या बाजारभावाचा विषय असो, त्यांना पाण्याचा विषय असो, त्यांना उद्योगाचा, प्रक्रिया उद्योगाचा आणि शेतीला निगडीत व्यवसायाचा, हे सगळे धोरण या जिल्ह्यामध्ये आमचा उमेदवार राबवणार आहे. माझ्यासारख्या नौक्या युवकाला आज या ठिकाणी जातीच्या मुद्द्यावरती इलेक्शनला समोर जावं लागले. मला हे सांगायचं की 20 वर्षामध्ये सन्माननीय खासदारांनी या ठिकाणी जातीचं राजकारण केलेलं आहे, परंतु आता जनता जातीपातीला भूल पडणार नाही. या ठिकाणी परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती ही ओस पडलेली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न वस्तूंची खरेदी होत नाही, त्यामध्ये अनेक नेत्याची दलाली आहे. मंडळी, माझ्याकडचा वेळ संपलेला आहे आणि असेच आरोप प्रत्यारोप, असाच आवाज, शिट्ट्या वाजवणं होत राहिलं तर सामान्यांचा प्रश्न सुटणार नाही. मला परभणीबद्दल वेगळी अपेक्षा होती, पण तसं या ठिकाणी काय मला होताना दिसलं नाही. फक्त आरोप प्रत्यारोप झाले. मला अपेक्षित असेल की एक शेतकरी फार भावनेने हे सगळं घेऊन आला होता, हे विचारणा करता की सोयाबीनला आम्हाला केव्हा भाव द्या, आम्हाला कापसाला केव्हा भाव द्या, आमचा MIDचा प्रश्न सोडून आमच्या लेकराबाळांना नोकऱ्या कधी देणार, हे प्रश्न खरं इथं जिव्हाळ्यानं सोडवणं आवश्यक आहे. नाही तर उगवतीला ते जे आहे तेच मावळतीला, हेच मुराशी घेऊन तो सर्वसामान्य माणूस, तो परभणीकर शांतपणे झोपून जाणार आहे. कारण आता त्याचा संयम संपलेला आणि सहन करण्याची शक्ती त्याची वाढली, एवढंच म्हणावं लागेल. यानंतर इथेच थांबणार आहोत आणि भेटूयात पुन्हा एकदा पुढल्या मतदारसंघात. जाणून घेऊयात मूड महाराष्ट्राचा.